नमस्कार मित्रांनो मी रायगडचा दीपेश या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो मी आज आलो आहे गावी आणि गावी आत्ता वाजलेत रात्रीचे 9:30 पावणे 10 वाजत आलेले आहेत. तर इकडे या रात्रीच्या काळोखामध्ये वेगळंच पाहण्याचं एक वेगळंच सुख आहे. भीती वगैरे असं म्हणजे वाटते, पण गावी आजी आजोबा असल्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे आपल्याला. आणि हे बघा, पूर्ण गाव सामसूम आहे. ते फक्त रातकिड्यांचा फक्त आवाज येतोय. बघा पूर्ण सामसूम. मित्रांनो, गावच्या ठिकाणी भीती तर वाटणारच, कारण की आपण मुंबईला राहणारी माणसं. त्यामुळे आपल्याला काय एवढं गावच्या ठिकाणचं नॉलेज वगैरे नसतं. कुठे काय असेल काय सांगता येत नाही. आणि ते सध्या तर एवढं ऐकण्यात येत आहे की वाघ वगैरे गावच्या ठिकाणी येतात आणि मुंबईला पण येतात, तर तुम्हाला माहितीच आहे. आणि बहुतेक वेळा वाघ किंवा वाघ तर कमीच आहेत, मग बिबट्या वगैरे आहेत आपल्या गावी. तर ते रात्रीच्या टायमाला जास्त जर येतात, गावामध्ये कधी राऊंड मारून जातात. एखाद दुसऱ्या कोणाला दिसला तर रात्रीच्या टायमाला समजत पण नाही वाघ येऊन गेला. ते कधी कुठल्या प्राण्याला पकडलं तर ते दुसऱ्या दिवशी माहिती पडतंच की आपला प्राणी गायब झालेला आहे. आणि प्लस या सामसून ह्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे पूर्ण काळोख आहे, पूर्ण अंधार पसरलेला आहे. आणि मी एकटाच बाहेर वटीवरती बसलेला आहे. आता कोकणची लोक आहेत, कोकणी लोक आहेत, त्यांना तर माहिती असणारच की वटी म्हणजे काय आपली. हे बघा, आपण बाहेर बसलेलो असतो इथे बायटवण्यामध्ये. बायटवणे असतं, ही वटी असते पूर्ण. आपण इथे बाहेर बसलेलो असतो, सगळेजण गप्पा मारत आपण बसतो. आणि पहिल्यासारखे आता जास्त कोण गावी येत नसल्यामुळे जरा बरं नाही वाटत. आणि पहिले कसे आजी आजोबा इथे आम्हाला सगळ्यांना गोष्टी वगैरे सांगायच्या, भूताच्या वाघाच्या वगैरे, ते आम्हाला थोडंफार माहिती आहे. आणि सगळं परिवार एकत्र आलं की ते पूर्ण भरून जरा एन्जॉय वगैरे मजा मस्ती वगैरे चालायची. पण आता सध्या गावी कोण यायला जास्त मागत नाही, कारण की आता सगळे मुंबईला सेटल वगैरे झालेले आहेत. आणि माझ्या काय, मी आपलं फिरती पार्टीवरतीच असतो, त्यामुळे जास्त जरा आपल्या गावी येणं जाणं असतंच. त्यामुळे चेंजेस, वातावरण जरा बरं वाटतं, जरा मूड फ्रेश राहतो जरा. आणि गावच्या ठिकाणी आपल्याला जरा वेगवेगळं माहिती पण पडतो, कुठे काय कोणत्या रोडला प्रॉब्लेम वगैरे आहे, कुठे कोणतं रोड चांगलं आहे, कुठं कोणतं गाव चांगलं आहे, कुठं कोणता प्राणी असतो, ते आपल्याला माहिती आहे. पण उगाच आपण सगळ्यांना सांगत नाही बसत, कारण की उगाच असं वाटेल लोकांना की हा अफवा पसरवतोय वगैरे वगैरे. तर आपण काय अफवा वगैरे पसरवत नाही आहे, ते आपल्याला माहिती आहे म्हणून आपण सांगतोय. इथे बिबट्या वगैरे येतात हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. येतात रात्रीच्या टायमाला पण येऊन जातात. एखादा प्राणी, कोण आपल्या गुरावर ढोरं वगैरे असतील ते खातात, त्यांना पकडून घेऊन जातात. म्हणजे त्यांचं ते आता भक्ष्यच आहे ते. शेवटीला शेवटी ते त्यांचं भक्ष्यच आहे, ते खाणारच. हां जेव्या ना. तर आपण पण पाहणार आहोत इथे की थोडा वेळ असं कॅमेरा पण धरून राहणार आहोत. येतोय का वगैरे, आला तर आपल्याला पाहायला मिळालंच आणि तुम्हाला सुद्धा दाखवेनच मी या व्हिडिओच्या माध्यमातून. तर मित्रांनो, ही व्हिडिओ पूर्ण पहा, कोणी स्किप करू नका, जेणेकरून तुम्ही त्या वाघाला मिस करणार नाहीत. कधी येऊन जायला माहिती पण नाही पडणार. आणि या आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो. हे बघा मित्रांनो, कधी आला तर ह्या वरच्या साईडने येतो, कारण की इथे पूर्ण सुनसान वगैरे आहे ना, त्यामुळे इथून येण्याचा खूप चान्स असतो त्यांचा. आणि आपण इथे असं कॅमेरा धरून राहणार आहोत. बघूया, इथे मोबाईल ठेवूनच जाणार आपण. मित्रांनो, आपल्याला फायनली वाघ दिसलेला आहे. हे बघा, तुम्हाला दाखवतो तो वाघ, पण मी लांबून व्हिडिओ शूट केलेला आहे. त्या जवळ जाण्याची चुकी केलेली नाही आहे, कारण की जेणेकरून आपल्यावरती उडी मारणार नाही.
हे बघा मित्रांनो, हा बघा मित्रांनो, वाघ आला आहे. हे बघा, दिसला का तुम्हाला वाघ? हा, थोडा तो कलर वाला आहे, ब्राऊन आहे, त्याच्यामध्ये सफेद वगैरे कलर आहे आणि शेपटी तेवढी त्याची वाकडे आहे. तर अशा प्रकारे आमच्या गावामध्ये असे वाघ आहेत. कोणी घाबरून जाऊ नका, हे पाळलेले वाघ आहेत. हे तुमच्यावर फक्त भुंकतील, त्यांना घाबरू नका या वाघांना. मित्रांनो, वाघ बघा कशा मित्रांनो, वाघ बघा कसा बसला एकटाच. हे बघा, कोणी याला कुत्रा समजायची चुकी करू नका मित्रांनो, तो कुत्रा नसून वाघ आहे. मित्रांनो, तुम्ही वाघ बघून झालात, तर आता चला आमच्या बरोबर जेवायला. मस्त आजीने गरमागरम जेवण बनवलेलं आहे, गावचे भाकरी वगैरे, भात डाळ वगैरे आहे. चला मित्रांनो, आपण जेवायला जाऊया आणि तुम्ही पण चला आमच्यासोबत. हे बघा, हा घेतो, चल. मित्रांनो, हे बघा, आजीने मस्त गरमागरम जेवण बनवलेलं आहे. भाकरी आहे, चण्याचा पोळा आहे, गावची मसाल्याची चटणी आहे, प्लस डाळ आहे. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा जेवायला या. आपण पहिले गावच्या चटणीबरोबर खाऊन बघणार, कारण गावच्या चटणीमध्ये वेगळीच मजा असते. एक नंबर. मित्रांनो, असंच आम्ही आता जेवण संपवणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सुद्धा या लवकर जेवण्यासाठी. आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, व्हिडिओला शेअर आणि कमेंट, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.